नमस्कार मित्रांनो, आपण दरवर्षी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या रंगांच्या उत्सवाचा संबंध प्रत्यक्ष कामदेव आणि रती यांच्या एका अद्भुत पौराणिक कथेशी आहे. चला तर मग आज जाणून घेऊया ही अनोखी कथा. अनेक युगांपूर्वीची ही गोष्ट आहे. तारकासूर नावाच्या राक्षसाने त्रिलोकात धुमाकूळ घातला होता. त्याला वरदान होते की त्याचा वध फक्त भगवान शिवांचा पुत्रच करू शकेल. पण सतीच्या विवाहानंतर महादेव घोर तपस्येत विलीन झाले होते. अशा वेळी देवांना काळजी वाटू लागली. शिवाची समाधी भंग करून त्यांच्या मनात प्रेमाची भावना जागृत करण्यासाठी देवांनी कामदेवाची मदत घेण्याचे ठरवले. कामदेव आपली पत्नी रतीसह कैलास पर्वतावर पोहोचले. त्यांनी संपूर्ण वातावरणात वसंताची जादू पसरवली. फुलांचा सुगंध दरवळू लागला. कामदेवाने आपले पुष्पधनुष्य सावरले आणि महादेवांच्या हृदयावर प्रेमाचा बाण सोडला. बाण लागताच महादेवांची समाधी भंग पावली. पण समोर कामदेवाला पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला. शिवांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या धगधगत्या ज्वाळांनी कामदेव जाळून भस्म झाले. क्षणार्धात सगळीकडे शांतता पसरली. कामदेव आता केवळ राख झाले होते. आपल्या पतीचा असा अंत पाहून रतीला अतीव दुःख झाले. ती ढसाढसा रडू लागली. पण तिने हार मानली नाही. तिने ठरवले की जोपर्यंत तिचे पती जिवंत होत नाहीत तोपर्यंत ती अन्न पाणी त्यागून कठोर तपस्या करेल. रतीची ही आर्त हाक आणि भक्ती पाहून अखेर भगवान शिव आणि देवी पार्वती प्रसन्न झाले. महादेवांनी रतीला वरदान दिले. त्यांनी कामदेवाला पुन्हा जिवंत केले. जरी ते अनंग म्हणजे शरीराशिवाय रूपात जिवंत झाले असले तरी रतीला तिचा पती पुन्हा प्राप्त झाला होता. ज्या दिवशी कामदेव आणि रतीचे हे पुनर्मिलन झाले तो दिवस होता फाल्गुन कृष्ण पंचमीचा. हा आनंदाचा सोहळा पाहून स्वर्गातील सर्व देवांनी फुलांची उधळण केली. अबीर गुलालाने आसमंत रंगून गेला. मृत्यूवर विजयाचा आणि दुःखावर आनंदाचा हा उत्सव म्हणजेच आपली रंगपंचमी. आजही आपण त्याच प्रेमाची आणि चैतन्याची आठवण म्हणून एकमेकांना रंगात न्हाऊ घालतो. तर मित्रांनो, ही होती रंगपंचमी मागची पौराणिक कथा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.